आपण जे हे सेटअप पूर्ण बिल्ड केलं आणि बाय द वे दिस इज मराठवाडाज फर्स्ट पॉडकास्ट स्टुडिओ. पूर्ण मराठवाड्यात कुठेच असा पॉडकास्ट स्टुडिओ नाहीये. लातूरमध्ये हा सगळ्यात पहिला असा पॉडकास्ट स्टुडिओ आहे. ह्या स्टुडिओला आपण असं बघून असं कोणालाच वाटणार नाही की ह्यांनी कमी बजेटमध्ये केलेलं आहे. पूर्ण प्रीमियम क्वालिटी दिलेली आहे आपण. ॲज यू नो की एकदम जुना एसी होता माझ्या घरी पडलेला. त्याचं कॉम्प्रेसर नव्हतं, काय नव्हतं. त्याला आम्ही काहीतरी करून त्याच्यात पण जुगाड करून एसी चालू केलाय आम्ही. आय फील व्हेरी मच ब्लेस्ड व्हेन आय कम टू दिस प्लेस और फिर हॅलो नमस्कार, माझं नाव आहे आदित्य आणि आपलं स्वागत आहे वाईब क्रिएट स्टुडिओज प्रस्तुत हसल गप्पा या पॉडकास्टमध्ये. तर आपलं पॉडकास्ट असणार आहे वैद्यकीय, उद्योजकीय आणि बऱ्याचशा अशा क्षेत्रांमधल्या लोकांबद्दल की त्यांचं हासल काय होतं आणि त्यांनी जो नाव कमवलं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये तर ते कसं कमवलं आहे आणि त्याच्याबद्दलचं एक बॅकग्राऊंड स्टोरी आपण ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपल्या पहिल्या एपिसोडचे गेस्ट आहेत राहुल लखीना. तर स्वागत आहे राहुलजी आपलं पॉडकास्टमध्ये. आणि राहुल सरांचं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर राहुल सर हे को फाउंडर आहेत वाईब क्रिएट मीडिया आणि वाईब क्रिएट स्टुडिओजचे आणि सोबतच आम्ही बिझनेस पार्टनर पण आहात. आणि सर हे एक बिझनेसमॅन सुद्धा आहेत लातूरमध्ये आणि त्यांचं एक शॉप पण आहे. तर स्वागत आहे सर. आणि मला असं जाणून घ्यायचं की आपलं म्हणजे शॉर्टमध्ये आपलं एक इंट्रोडक्शन तुम्ही द्यावं असं. तर आदित्य, थँक्यू सो मच फॉर गिविंग सच अ ब्युटिफुल इंट्रोडक्शन ऑफ माइन. तर माझं नाव राहुल लखीना आहे अँड बेसिकली ॲज यू गाइज नो दॅट आपने अभी बताया तुम्ही नाही चालेल हिंदी इंग्लिश कम्फर्ट. जसं तुम्ही आता बोललात की आपण वाईब क्रिएट मीडियाचे को फाउंडर आहेत. तर आपली एक कंपनी आहे वाईब क्रिएट मीडिया, ज्याच्यामध्ये आपण वाईब क्रिएट स्टुडिओज आहेत, त्याच्यामध्ये वाईब क्रिएट मीडिया आहे आणि रेंटल स्टुडिओ आहे. तेच स्टुडिओमध्ये एक पार्ट आला. तर आपण मीडियामध्ये आपण सोशल मीडिया मॅनेज करतात, ब्रँड्सचे ॲडव्हर्टिजमेंट्स करतात आणि त्यांच्यासोबत काम करतात, त्यांच्यासाठी व्हिडिओज कॉन्टेंट वगैरे बनवतात. आणि वाईब क्रिएट स्टुडिओजमध्ये आपण रेंटल स्टुडिओ देतात आणि असं पॉडकास्ट वगैरे घेतात. तर हा आपला पहिला पॉडकास्ट असेल आणि ह्याच्यामध्ये आपण बोलूया, चर्चा करूया की कसं आपण काय करणार आहेत, कसे करणार आहेत. आणि बेसिकली आय एम फ्रॉम लातूर, लिव्हिंग इन लातूर सिन्स माय चाइल्डहुड. इथंच राहतोय मी आणि इथंच राहून राहून आपला कॉन्टेंट कसं स्टार्ट केलं, ते जर्नी पूर्ण कसं स्टार्ट झाली त्याच्याबद्दल आपण बोलूया. आपण सगळं जाणून घेऊया. येस. तर शॉर्ट एक इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर मी आणि राहुल सर दोघंही आम्ही को फाउंडर आहोत वाईब क्रिएट मीडिया आणि स्टुडिओजचे. तर राहुलजी, मला एक जाणून घ्यायचं की आपण दोघं म्हणजे कसे भेटलो. म्हणजे आपण एक व्ह्युअर्सला एक सांगितलं की बाबा आपण दोघं कसे भेटलो आणि कसं आपलं बॅक स्टोरी होतं आणि काय तुम्हाला म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये आता बरेच दिवस तुम्ही आहात, म्हणजे बरेच वर्ष झालं तुम्ही UGC व्हिडिओज असेल किंवा स्पोक्स पर्सन व्हिडिओज असेल ते करता. तर एक व्ह्युअर्सला आपल्या एक शॉर्ट इंट्रोडक्शन देता का की हाऊ कम वी मेट आणि हाऊ यू स्टार्टेड दिस होल जर्नी. तर स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे स्टार्टिंगमध्ये मला व्हिडिओज वगैरे बनवायची खूप चांगलं म्हणजे हाऊस होती त्याची, व्हिडिओ बनवायची. तर एकदा तुमचा प्रोफाईल बघितला मी, तुम्ही गिकी डेंटिस्ट म्हणून तुमचा यूट्यूबवर पेज होता. 2016 मी तुमचा पेज बघितला होता. 2016 पासून आदित्य कॉन्टेंट क्रिएट करते आणि त्यांचा पेज बघितला होता मी. तेव्हापासून मला पण हे वाटत होतं की आपण पण यूट्यूबमध्ये काहीतरी करावं असं पण होता. तर आदित्यला मीच कॉन्टॅक्ट केला. मग आदित्यशी बोलला आणि तुम्ही मला ते सजेशन दिलात की तुम्ही पण स्टार्ट करू शकता असं थोडासा तुम्ही कॉन्फिडन्स बिल्डअप केला माझ्यामध्ये. मग 1 वर्ष झाला मला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी. 1 वर्षात मी कॉन्फिडन्स बिल्ड केला आणि त्याच्यानंतर मी आलो स्वतःचा यूट्यूब चॅनल घेऊन. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट केला होता, व्लॉग्स वगैरे स्टार्ट केले होते. लातूरमधले पूर्ण व्लॉग्स वगैरे स्टार्टिंगमध्ये बनवत होतो. मग ते बनत मग असं फ्रीलान्सिंग स्टार्ट झाली. फ्रीलान्सिंगमध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटीज भेटले. ऑल ओव्हर वर्ल्ड वी डील विथ क्लायंट्स ऑल ओव्हर वर्ल्ड राईट नाव. तेव्हापासून ते मग कॉन्फिडन्स बिल्ड करता करता मग UGC व्हिडिओज बनवता. मग 2020 नंतर लॉकडाऊन जसं झालं तेव्हापासून ते सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन एवढं वाढलं की आपल्याला म्हणजे मोस्ट ऑफ द ब्रँड्स स्टार्टेड रिलाइंग ऑन सोशल मीडिया. जेव्हापासून रील्स स्टार्ट झाला इंस्टाग्रामवर
म्हणजे लोकांना कळलं की सोशल मीडियाची पॉवर काय आहे आणि रील्सवर आपण जर कॉन्टेंट बनवला तर त्याची किती रीच पडते आणि त्याच्यानंतर आपला ब्रँड व्हॅल्यू किती इन्क्रीज होते हे सगळं लोकांना माहीत झालं. त्याच्यामुळे आपलं काम पण अजून वाढलं. मग तसं तसं लोकांनी काम स्टार्ट केलं आणि कॉन्टेंट क्रिएशन तसंच स्टार्ट झालं. UGC व्हिडिओज बनवलेत, मग असं युट्यूब व्हिडिओज ते थोडासा शॉर्ट फॉर्मॅट व्हिडिओ स्टार्ट झालेत. मग लोकांनी शॉर्ट फॉर्मॅट स्टार्ट केलेत बघायला, लॉंग फॉर्मॅट लोक थोडी कमी केलेत. त्याच्यामुळे आपण त्या फ्लोमध्ये जाऊन जाऊन आता आपण या लेवलवर आलात की आपण कॉन्टेंट वगैरे मध्ये सर्व काही बनवतात. UGC व्हिडिओज, लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज, युट्यूब व्हिडिओज, एनिथिंग यू जस्ट नेम इट, वी जस्ट डू इट. ओके. तर सर मला एक असं जाणून घ्यायचं की आता एखादा आपला व्ह्युअर आहे की ज्याला समजा स्पोक्स पर्सन व्हिडिओ बनवायचा आहे किंवा त्याला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, जे की तुम्ही आत्ता काम करताय त्या क्षेत्रामध्ये, तर व्हॉट विल बी युअर सजेशन? म्हणजे तुमचं सजेशन काय असेल की कुठल्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी जावं किंवा क्लायंट्स कुठून त्यांनी पिच करावे आणि ओव्हरऑल हाऊ शुड ही स्टार्ट डुईंग दी स्पोक्सपर्सन व्हिडिओ ऑर पॉलिश हिज स्किल्स अबाउट दॅट? तर स्टार्टिंगमध्ये कसं आहे, हे वन डेची सक्सेस नाही आहे, आज मी ऑलरेडी सांगितलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला हसल करावं लागेल. हसल करण्यासाठी तुम्हाला बेसिक स्टेपपासून स्टार्ट करावं लागेल. म्हणजे तुम्ही एक कॅमेरामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागेल. म्हणजे लोकांना ना तुमचा व्हिडिओ जे बघून त्यांना पण थोडासा इंटरेस्ट आला पाहिजे की म्हणजे हे ज्यांना आपण काम दिलेलं आहे त्यांनी चांगला व्हिडिओ बनवला आहे, कॉन्फिडेंट व्हिडिओ बनवला आहे. जर आपण घाबरून कॅमेरावर बोलणार तर ते कोणीच चॉईस करणार नाही आपल्याला. तर तुम्ही चांगले व्हिडिओ बनवा. पहिला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करा. कॅमेरावर बोलून म्हणजे तुम्ही स्वतःचे स्क्रिप्ट्स वगैरे रेडी करून त्याच्यावर कॅमेरामध्ये बोलून प्रॅक्टिस करा. ॲज तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर तुम्ही डिफरंटली तुम्ही ना आपला एक पोर्टफोलिओ बनवा, तुमचे व्हिडिओज वगैरे बनवा आणि ते तुम्ही ब्रँड्सला अप्रोच करू शकतात. कोल्ड कॉलिंग, कोल्ड ईमेलिंग. तुम्हाला सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर भरपूर छोटे छोटे स्मॉल स्केल ब्रँड्स दिसणार. तिथं तुम्ही त्यांना पिच करू शकतात की मी असं कॉन्टेंट बनवतो. त्यांना एक सॅम्पल व्हिडिओ दाखवायचा आपला आणि आपले एडिटिंग स्किल्स तुम्ही थोडंफार घेतलात ना. आजच्या डेटमध्ये जर आपल्याकडे स्किल्स असेल ना तर तो माणूस कधीच घरी बसणार नाही, त्याच्याकडे भरपूर काम असणार. फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म्स पण आहेत, त्याच्यावर पण तुम्ही गुगल रिसर्च करून त्याच्यावर क्लायंट्स पिच करू शकतात. एकदा तुमचे क्लायंट्स फिक्स झालेत, जर त्यांनी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आलात, व्हॉट्सॲपवर, मेलवर, कशाही प्लॅटफॉर्मवर आलात तर ते मग तुमच्याकडेच असणार. बॅक टू बॅक रिक्वायरमेंट येणार आणि ते तुमच्याकडेच तुमच्यासोबतच काम करणार लाईफ टाईम. मग फक्त सर्व्हिस अँड टाइमली डिलिव्हरी अँड एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड. इफ यू डू दॅट देन एव्हरीथिंग इज पॉसिबल. असं नाही आहे की तुम्हाला एकदम स्टुडिओ स्पेस पाहिजे, लाईट्स पाहिजेत, प्रॉपर हे पाहिजे. तुम्ही घरातून पण स्टार्ट करू शकता, स्मॉल स्केलवर स्टार्ट करू शकतात. माझी जर्नी असे की मी पण घरामध्ये स्टार्ट केला होता. घरात आपण एक प्लेन वॉल बॅकग्राऊंड होता, छोटासा कॅमेरा ट्रायपॉड होता, फोन होता, त्याच्यावर बोलणं स्टार्ट केलं. लोकांना आवडलं व्हिडिओ. जसं जसं बजेट वाढलं, जसं जसं इन्कम स्टार्ट झाली तर आपण ते स्टुडिओ बिल्डअप केला आणि आज असं बॅकग्राऊंड सेटअप आहे आपल्याकडे. तेच एक आपण एक छोटीशी म्हणजे ही बॅक स्टोरी होती आपली आणि लाईक हाऊ यू स्टार्टेड. आणि आता अजून एक गोष्ट जाणून घ्यायची की आपण जे हे सेटअप पूर्ण बिल्ड केलं आणि बाय द वे दिस इज मराठवाडाज फर्स्ट पॉडकास्ट स्टुडिओ. पूर्ण मराठवाड्यात कुठेच असा पॉडकास्ट स्टुडिओ नाहीये. नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये, ना परभणी, बीड, कुठेच नाहीये, ना नांदेड वगैरे कुठेच नाहीये. लातूरमध्ये हा सगळ्यात पहिला असा पॉडकास्ट स्टुडिओ आहे. सो आपण दोघांनी हा मिळून पॉडकास्ट स्टुडिओ केलाय ऑब्विसली. सो हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स कसा होता की हे बिल्ड करताना? हाऊ वॉज युअर फिलिंग? आणि एक एक्सपिरियन्स म्हणतो की नवीन गोष्ट काहीतरी आपण करत होतो दोघं मिळून. तर हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स अँड हाऊ वॉज ऑल ऑफ द, म्हणजे पूर्ण जर आपण पाहिलं की कसं आपण बनवलं. प्रत्येक वॉल्स डिफरंट आहेत, प्रत्येक वॉलवरती जे पेंटिंग्स आहेत डिटेल्ड आहे, पूर्ण एकदम डिटेलिंग जसं केलेलं आहे. जसं बॅकग्राऊंडमध्ये लॅम्प आहे, अगेन मागे तुमच्या प्लांट आहे, ऑल दी लाइटिंग सेटअप झालं. परत इवन मायन्यूट डिटेल्स आपण कॅप्चर केलेले आहेत, आपण एकदम चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. तो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स की हे सगळं बिल्ड करताना? व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस? तर फर्स्टली मी आदित्यला कॉंग्रॅच्युलेट करणार आहे. त्यांच्यामुळेच हे पॉडकास्ट ड्रीम स्टुडिओ सेटअप सक्सेसफुल झाला. नाहीतर असं एकटं मी करू शकलं नव्हतं. ह्याच्यामध्ये आपण लई जुगाड केलेत, खूप जुगाड केलेत आपण. ऑब्विसली
सिलिंगवर लाईट्स पूर्ण जुगाडमध्ये मिनिमम बजेटमध्ये सगळं केलेत आपण. डिजिटेकचे पॅनल वगैरे, डिजिटेक लाईट्सचे पूर्ण सॉफ्ट बॉक्सेस ऑर्डर करून स्पेशल ते, म्हणजे ह्या स्टुडिओला आपण असं बघून असं कोणालाच वाटणार नाही की ह्यांनी कमी बजेटमध्ये केलेलं आहे. पूर्ण प्रीमियम क्वालिटी दिलेली आहे आपण, आणि वॉल्सवर कलर सिलेक्शन सगळं मिळून केलेत. आणि मला या प्रोसेसमध्ये लई शिकायला भेटलं, मला खूप 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 शिकायला भेटलं. आणि ऍक्च्युली हे सगळं जे काही केलं आपण, ह्याच्यामध्ये युट्यूब वॉज द सपोर्ट सिस्टीम. युट्यूब वरती बघून वी डिड द ऑल जुगाड. आणि इवन जो एसी इथे लावलेला आहे तो पण ऍज यू नो की एकदम जुना एसी होता माझ्या घरी पडलेला. त्याचं कॉम्प्रेसर नव्हतं, काय नव्हतं, त्याला आम्ही काहीतरी करून त्याच्यात पण जुगाड करून एसी चालू केलाय आम्ही. अँड तो म्हणजे प्रत्येक गोष्ट जी इथे आहे इट वर्क्स फाईन, इट डज इट्स जॉब. बट आपण हे पूर्ण बजेट फ्रेंडली ह्याच्यात केलेलं आहे. अँड वन मोर थिंग मला तुम्हाला विचाराशी वाटते की वेन यू स्टार्टेड डुईंग दी UGC कंटेंट, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचं UGC कंटेंट बनवायला सुरुवात केली, तर तुमच्या डोक्यामध्ये असं काही होतं की म्हणजे वी विल रीच हिअर, की आपण एक स्टुडिओ बिल्ड करू स्वतःचा, असं कधी वाटलं होतं तुम्हाला? तर माझ्या एक्सपेक्टेशन्स होते की आपण एकदा काहीतरी वेगळं करणार आहे, पण असं नव्हतं की एक स्टुडिओ बिल्ड करणार आहे. माझं म्हणजे कधीच हे एक्सपेक्ट केलं नव्हतं माझ्यापासून की स्टुडिओ म्हणजे माझा स्वतःचा स्टुडिओ असणार आहे, सेटअप असणार आहे, हे कधीच हे केलं नव्हतं. पण ते बोलून आदित्यने थोडासा तुम्ही हे केलात, थोडंसं पुशबॅक केलं, तर ते मग झालं ते ड्रीम come true. It's like a dream setup for me right now, and I feel very much blessed when I come to this place, or here I get the opportunity to shoot videos and everything. So yeah, it's such a good place. Yeah. जर तुम्हाला काही तुमचं पॅशन असेल, तर तुम्हाला ते काम आवडत असेल, तर तुम्ही डेली त्या कामाला तुम्ही वर्शिप करून ते काम करता तुमच्या ह्याच्यामध्ये. हां, जर तुमचा ह्याच्यामध्ये मन लागत नसेल तर तुम्ही असंच बनवायचं, ट्रेंड चालू आहे, लोक करतात, तर तुम्ही नाही करू शकणार. कारण हे क्रिएटिव्हिटी आहे, क्रिएटिव्ह फील्ड आहे. ह्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुमचा स्वतःचा टच पाहिजे. तुम्हाला लोक भेटणार, ते तुम्हाला स्क्रिप्ट देणार, तुम्ही बोलू हे व्हिडिओ बनवा, पण नाही, तुम्हाला स्वतःचं टच पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुम्हाला टोनॅलिटी आणि हे सगळं पाहिजे, तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. अगेन जसं इनसाइडर जोक आहे हा टोनॅलिटीचा, सो इट्स ओके. बट माझा पर्सनल एक्सपिरियन्स राहुल सोबत खूपच चांगला होता. आणि त्यांनी जसं म्हणलं की आय पुश्ड हिम, बट तसं नाही आहे, ही हॅज पुश्ड मी. आणि दोघांनी मिळून आज जे काय आहे, म्हणजे एक बोलतो ना आपण की एक माणूस ज्यावेळेस दुसऱ्या माणसाच्या आयुष्यात येतं, सो तुमचं आयुष्य म्हणजे एका लेवलवरती जातं, नेक्स्ट लेवलवरती. सो राहुल इज द पर्सन की जो माझ्या आयुष्यात आला, आणि देन आय गॉट द सम लेवल अप. तोपर्यंत आय वॉज लाईक म्हणजे मला डायरेक्शन नव्हतं की कुठं जायचं, बट ही हॅज गिव्ह मी अ डायरेक्शन. सो आय एम रिअली थँकफुल. म्हणजे माझ्या लाईफमध्ये सुद्धा की काही लोक असतात जे जवळ असतात, ते राहुल त्यातले एक आहेत. आणि सो अगेन वी आर गोइंग ऑफ टॉपिक, बट सो इमोशनल पण आहे थोडा टॉपिक. सो या, सो कमिंग बॅक टू दिस टॉपिक. तर आता जसं सांगितलं की मराठवाड्यातला सगळ्यात मोठा आपला पॉडकास्ट स्टुडिओ आहे, म्हणजे सगळ्यात पहिला असेल. ओके. मे बी नाही असेलच, कारण मी एवढंच रिसर्च केलं, कुठंच नव्हता. ओके. सो मला असं आता एक सांगायचं किंवा विचारायचं तुम्हाला, ॲज अ को फाउंडर ऑफ वाईब क्रिएट स्टुडिओज अँड वाईब क्रिएट मीडिया, माझा एखादा ब्रँड आहे XYZ. सो तुमचा ब्रँड म्हणजे वाईब क्रिएट मीडिया आणि स्टुडिओज, ते मला कशा हेल्प करू शकतील माझ्या ब्रँडला बिल्ड करण्यासाठी? वाईब क्रिएट मीडिया आणि स्टुडिओजमध्ये भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत तुमच्या ब्रँडला ग्रो करण्यासाठी. भरपूर रोड मॅप्स आहेत, स्ट्रॅटेजीज आहेत, आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामध्ये पहिली सर्व्हिस अशी आहे की आपण तुमच्या डिजिटल मार्केटिंगमध्ये पूर्ण प्रकारे हेल्प करणार. राईट फ्रॉम सेटिंग अप युअर इंस्टाग्राम, राईट फ्रॉम सेटिंग अप युअर फेसबुक अँड गुगल, तुमचं सगळं आम्ही टेक केअर करणार. त्याच्यासोबत आम्ही तुमच्यासाठी अकाउंट 0 to hero तुमच्या अकाउंटला बनवणार, रील्स अपलोड करणार, पोस्ट अपलोड करणार,
स्टोरीज अपलोड करणार, सगळं काही आम्ही करणार. फक्त तुम्ही त्या अकाउंटला बघायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि तुम्ही कस्टमरचा इनफ्लो कसं होणार ते तुम्ही फक्त ते एक्सपिरियन्स करायचं. आणि वाईब क्रिएट स्टुडिओजमध्ये आम्ही तुमच्या ब्रँडसाठी कॉन्टेंट बनवणार. जर एखादा गरज पडली तर तुमच्या ब्रँडचा पॉडकास्ट घेणार, त्याच्यामध्ये कस्टमरला डिटेल्डमध्ये हे भेटणार, म्हणजे ओनरसोबत पॉडकास्ट घेणार की त्यांचा ब्रँड कसा आहे, जर्नी कसं आहे, हे सगळं. तर असं भरपूर ऑप्शन्स आहेत. रील्स, डिजिटल मार्केटिंग, कॉन्टेंट स्ट्रॅटेजीज, मेटा ॲड्स, सर्व सर्व्हिसेस आहेत आपल्याकडे ट्रेंड प्रोफेशनल्स आहेत, आदित्यसारखे डायरेक्टर्स आहेत. तर त्यांच्याकडे टीम आहे, ते पूर्ण प्रकारे सगळं हँडल करतात. जर तुम्हाला ट्राय करायचं आहे तर तुम्ही एकदा नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात वाईब क्रिएट मीडिया स्टुडिओजला. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन बिलो. ऑल्सो वी हॅव अवर नंबर ओव्हर हिअर, यू कॅन कॉन्टॅक्ट अस. तर हे होतं पॉडकास्ट, एक छोटंसं पॉडकास्ट राहुल सरांसोबत. तर आपल्यालाही जर स्वतःचा पॉडकास्ट बनवायचा आहे किंवा स्वतःचा एक पॉडकास्ट शूट करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हीच होस्ट असाल, तुमचेच गेस्ट असतील, तर वी ऑफर दॅट सर्व्हिस ॲज वेल. तर हा स्टुडिओ आम्ही रेंटवर देऊ. इवन जर तुम्हाला तुमचं स्वतःचं काही यूट्यूबचे व्हिडिओज रेकॉर्ड करायचे असतील तर ते सुद्धा आम्ही इथे प्रोव्हाइड करतो. आणि इव्हन सेटअप आणि इव्हन आमच्या इथे ग्रीन स्क्रीनचा सुद्धा सेटअप आहे. सो क्रोमा की जे बोलतो आपण, क्रोमा सेटअप, तो सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्हाला अजून ह्या पॉडकास्टबद्दल अधिक माहिती हवी आहे तर तुम्ही इथे ह्या नंबरवर दिलेल्या कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि तुम्हालाही जर मराठवाड्यातलं सगळ्यात पहिलं पॉडकास्ट आणि यूट्यूब स्टुडिओ रेंट आउट करायचं असेल तर अगेन ह्याच नंबरवरती मेसेज करा. आणि आपण थँक्यू करूया. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. इट वॉज सच अ प्लेजर. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग इन. येस, आणि माझं नाव आहे आदित्य. आपण भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.